साधा अभ्यास करा. सर्व्हिसवाल्याची बायको आणि शेतकऱ्याची बायको शेजारी बसले शेजारी. शेतकऱ्याची बायकोला 2-3 गुंठे जमीन विकायला निघली, तिला कळलं. आणि हिला फ्लॅट विक्रीला हे कळलं. 2 BHK आहे. लबाड बोलायचं नाही, पटकन सांगा. सर्व्हिसवाल्याची बायको काय घेईल? फ्लॅटच घ्या ना. ती म्हणणार 2 BHK घेऊ, एक टॉमीत आहेच. एक टॉमी घेऊ, एक टॉमीला बरमुडा घेऊन दुसऱ्याला साखळी घेऊ, आणि दोन्ही टॉमी 5 वाजता फिरायला नेऊ. नोकरीवाल्याची बायको म्हणेल, शेतकऱ्याची बायको काय म्हणेल माहिती का? अख्खा गळा रिकामा झाला तरी चालेल, तो परत होईल, कारण मला सगळं मिळेल. एवढी विचाराची मोठी पातळी कुणाची आहे? आणि आजही दान धर्म कोण करतोय? आपल्याकडे आता लोक स्वयंपाक करताय. पुन्हा मुंबई शहरात लोक स्वयंपाक करते नाही. ही नोकरीवाली स्वयंपाक नाही करते. करतील कशी? जी करून आणली तिला येत नाही. मग आता तुम्ही पहा, पुन्हा मुंबईला मारा डायरेक्ट 6, 7:30, 7 वाजता चपातीचे पॅकेज मिळतात आता डायरेक्ट. नवरा बायको असेल तर 6. मग तिनं स्कूटीला किक मारायची, 6 चपात्या घेऊन यायच्या. तर हा खिलारी पार्सल घेऊन येणार. हे स्वयंपाक नाही करते. हे तुम्ही आजही पहा, शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला तांब्याभर पाणी डायरेक्ट पातीलाच होती ती. म्हणून दे उरू नाही तर कुत्र पिऊ, तिला काय नाही. हे हलकट तसे नाही. तुम्ही सगळ्या मोठमोठ्या माणसांचे बंगले बघा, इंजिनियरनं डोकं लावून केलेत. किचनचा ओटा आणि नवरा बसण्याची खिडकी इक्वल रेंजमध्ये. कोणता इंजिनियर पाहतो, कोणतं कन्स्ट्रक्शन असेल तर असो, कारण ते चहा करताना ते आरुली देत नाही आपल्यासारखे. आपण शेतकरी काय म्हणतो, चहा ड्रायव्हर आहे, वजन असतं त्याचं ऐकत. हे आताच नाही करत. आय असं आहे ते. दाना 3 शब्द सांगतो. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने.